नमस्कार. मी डॉक्टर अदिती काळमेघ. एक साहित्यप्रेमी म्हणून, मराठी साहित्याची एक अभ्यासक म्हणून आणि एक प्रभावी अभिवाचक म्हणून मला उमजलेलं अभिवाचनाचं मर्म आज मी उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. अभिवाचन असा शब्द उच्चारला की नाही आपण, म्हणजे वाचन ह्या शब्दाला अभि हा उपसर्ग लागून हा शब्द तयार झालाय. अभिनयासहित केलेलं वाचन इथं अभिप्रेत आहे. अर्थात हा वाचिक अभिनय आहे. वाचनाला जेव्हा वाचिक अभिनयाची जोड मिळते ना, तेव्हा ते वाचन प्रभावी होतं. लेखकाने लिहिलेला आशय अगदी व्यवस्थित वाचकांपर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळं काय होतं की बारीक सारीक गोष्टींचा विचार करून अभिनयासहित केलेलं प्रकट वाचन म्हणजे अभिवाचन. आता हे एकदा लक्षात आलं की मग आपण त्यातले एक एक मुद्दे समजावून घेऊन ते कसे साध्य करायचे हे पाहूया. पहिला मुद्दा येतो संहितेचा. जी काही संहिता आपण निवडलेली असते ती किमान 10 वेळा मोठ्याने वाचून काढावी. मोठ्याने हा शब्द इथं महत्त्वाचा आहे बरं का. असं केल्यामुळे होतं काय की त्यातले जे शब्द आहेत ते आपल्या कानांना ओळखीचे वाटू लागतात. त्याचा विषय आशय तर आपल्याला व्यवस्थित समजतोच, पण समजा त्यातले काही महत्त्वाचे शब्द असतील ते लक्षात येतात. महत्त्वाचे 2 प्रकार आहेत. एकतर असे शब्द जे आपल्याला समजलेले नाही आहेत आणि असे शब्द जे उच्चारायला कठीण वाटतात आपल्याला. जे समजलेले नाही आहेत ते पुन्हा पुन्हा वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन व्यवस्थित समजून घ्यावेत. जी गोष्ट समजलेली असते ती आपल्या वाचनातून दर्शवायला सोपं जातं. दुसरी गोष्ट उच्चारायला कठीण वाटणारे शब्द, त्यासाठी सुद्धा पुन्हा पुन्हा वाचणं हीच गोष्ट उपयोगाला येते. त्यामुळे त्यांची अशी ओळख वाढते आणि ह्या शब्दांची आधीच आपल्याला जाणीव होण्यासाठी किंवा असं म्हणूया की आपल्याला अलर्ट करण्यासाठी हे शब्द आपण अधोरेखित करून ठेवू शकतो. दुसरा मुद्दा येतो स्पष्ट, शुद्ध, अस्खलित वाचन हा अभिवाचनाचा आत्मा आहे. आपली मराठी भाषा खूप प्रभावी आहे, पण तशीच ती खूप कठीण सुद्धा आहे. आपल्या लक्षात येत नाही, पण ती नेमकी आपली फसगत करते. काही काही शब्दांच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते. उदाहरणच द्यायचं झालं तर नळाचा न आणि बाणाचा न या दोन्हीमध्ये उच्चारात फरक पडतो पहा. नळाचा न हा दंत्य आहे आणि बाणाचा न हा तालव्य आहे. तर हे नीट लक्षात घ्यावं. दुसरे असेच 2 अक्षर म्हणजे ज आणि च. जगणे इथं ज असा उच्चार केला आपण. जीवन इथं ज असा उच्चार झाला. म्हणजे अक्षर एकच आहे पण त्याचा उच्चार 2 ठिकाणी वेगवेगळा झाला. आता च च्या बाबतीत पाहूया. चावी, खुर्ची. च आणि च असे 2 वेगवेगळे उच्चार केले तर ही गोष्ट लक्षात घ्यावी. तिसरा मुद्दा येतो, मी मगाशी म्हटलं की स्पष्ट, शुद्ध, अस्खलित वाचन हा अभिवाचनाचा आत्मा आहे. मात्र ते वाचन एकसुरी व्हायला नको आहे. मग काय होतं तर ते रटाळ वाटायला लागतं, कंटाळवाणं होतं, समोर बसलेल्या लोकांना बोर व्हायला लागतं. म्हणजे दूरदर्शनवरच्या बातम्या किंवा आकाशवाणीवरचे कार्यक्रम आपण डोळे मिटून सुद्धा ऐकलं तरी लक्षात येतं ना हे ते कार्यक्रम आहेत. तसं आपल्या वाचनामध्ये व्हायला नको. आपण रोजच्या व्यवहारात बघा बरं, आपण कधी असं एकसुरी बोलतो का? आपल्या बोलताना त्याला एक लय असते. कधी कधी आपण संथ लयीमध्ये बोलतो, कधी फास्ट बोलतो. म्हणजे बघा, सकाळी उठले, आज उठायला उशीरच झाला होता, मग इतकं पटपट पटपट आवरलं, पटकन स्वयंपाक केला, पटकन डबा भरला, कसेबसे कपडे आवरले, मी घराबाहेर पडले. हे आपण फास्ट बोललो. तर कधी कधी आपण संथ लयीत बोलतो, कधी चिडून बोलतो, तर कधी जर एखादी गोपनीय गोष्ट सांगायची असेल तर कुजबुजत्या स्वरामध्ये बोलतो. बरोबर ना? तर हेच सगळं
आपल्याला आपल्या वाचनामध्ये आणायचे. आता हे रोजच्या व्यवहारात बोलताना आपण ठरवून काहीच केलेलं नसतं, पण इथं मात्र आपल्याला हे समजून उमजून करायचे. असं जर केलं नाही तर मग ते वाचन कंटाळवाणं होऊ शकतं. त्यामुळे ह्या सगळ्या जर गोष्टी आपल्या वाचनामध्ये आणल्या तर मग ते वाचन समोर बसणाऱ्या लोकांना रंगतदार वाटू लागतं.